हाय गाइस, तुमच्या सगळ्यांचं आपल्या YouTube चॅनल मध्ये खूप जास्त स्वागत आहे। तुम्हाला समजलंच असेल की हा व्हिडिओ कोणता आहे। तर माझ्या एका फ्रेंडचं लग्न होतं आणि त्याच्यासाठी मला जायचं होतं घरी। मला तर काय सुट्टी नव्हती त्या दिवशी, त्याच्यामुळे मी सुट्टी काढली आहे आणि मग आज घरी गेले होते। आणि तिथे इलेक्ट्रिक पण एक बस लागली होती, पण मला काय त्यामध्ये जायचं नव्हतं कारण की AC वगैरे, त्यामुळे मला अजिबात बरं वाटत नाही। म्हणून मग मी थोडा वेळ थांबले होते आणि एक 5 मिनिटात साधीवाली पण आपली लाल परी आली आणि आम्ही त्या इलेक्ट्रिक बसच्या आधी निघालो पण होतो। ते म्हणतात ना, सबर का फल मीठा होता है, पण मला मीठा तर नाही भेटलाय, त्याच्यामुळे मी फक्त पॉपकॉर्न खाल्ले कारण की माझा लंच ब्रेक खूप लवकर होतो, त्याच्यामुळे मला खूप भूक लागते असं संध्याकाळी घरी जायचं म्हटलं की। आणि मग मस्तपैकी हा व्ह्यू एन्जॉय करत मी फायनली पोहोचले माझ्या गावी। पोरगी घरी येते म्हटल्यावर माझ्या मम्मीने मस्तपैकी पावभाजी केली होती चीज टाकून, आणि हा टीव्ही बघत मी मस्तपैकी पावभाजी खाल्ली आहे। दुसऱ्या दिवशी होतं लग्न आणि त्याला काय घालायचं हे माझं काहीच फिक्स नव्हतं, तरी पण मी एकदम चिल मध्ये होते। म्हटलं बघूया दुसऱ्या दिवशी। सकाळी इतकी गडबड झाली आहे माझी आवरताना, साडी कोणती नेसायची, त्यावरती ज्वेलरी कोणती घालायची, यापासून माझं सगळं डिसाईड केलंय मी सकाळी उठून। आणि त्यात पण मी लेट उठले होते, तिथून केस सुकवायचे आणि इतकी गडबड झाली होती। मला मामा सोडायला येणार होता व्हेन्यू वरती आणि तो माझ्या इतका मागे लागला, त्यामुळे मी सगळं मेकअपचं पर्स मध्ये भरलं आणि तसंच घेऊन आले। म्हणलं इकडे आल्यावरती मेकअप करता येईल। आणि या माझ्या फ्रेंड्स भेटल्या होत्या आणि तिथे गेल्यानंतर पहिल्यांदा उसाचा रस पिला, कारण की लग्नात हे सगळं असतंच। तर ऑलरेडी त्यांची एंगेजमेंट झाली होती आणि मी गेल्यानंतर फक्त हळदच बाकी होती। मग मस्तपैकी हळद लावली आहे तिला, आणि हे आमच्या ग्रुप मधलं पहिलंच लग्न होतं, त्याच्यामुळे इतकं भारी वाटत होतं आणि थोडंसं इमोशनल टाइप पण होतं। मला इथे खूप दिवसानंतर माझ्या शाळेपासून ते कॉलेज पर्यंतचे सगळे फ्रेंड्स भेटले होते आणि सगळे व्लॉग करतेस ना, आणि इतके चिडवत होते ना त्या व्लॉग वरून। असं सगळं चालू होतं आणि आणखीन पुढे भरपूर येडापणा, तुम्ही बघा पुढे। त्यानंतर लग्न पण चालू झालं होतं, त्याच्यामुळे मस्तपैकी खालून अक्षदा टाकल्यात कारण की भरपूर गर्दी होती। खूप छान लग्न झालंय आणि लग्न झाल्यानंतर ते रुखवतात मांडतात ना, तर ते पण सोडलेलं नाहीये यांनी, बघा तुम्ही। आपण चोर ब्लॉक काढेल ती, चोर ब्लॉक काढेल। हे बघा आमच्या ग्रुप मधली येडी पोरं, येड मित्र परिवार। तसंच येणार आहे असंच हो। हाय गाइस, कितने तेजस्वी लोग हैं हमारे पास, कितने शानदार विचार रखते हैं। हाय गाइस, आम्ही ऋतुजाचे मित्र आहोत। चला हे थांबा की, अरे ऋतुजाबद्दल एक सिक्रेट सांगायचं होतं। सांगू का ऋतुजाबद्दल एक सिक्रेट? ऋतुजा ना, ते सिक्रेट तर नाही सांगणार आहे मी तुम्हाला, पण मस्तपैकी त्यानंतर जेवायला गेलो आणि छान श्रीखंड पुरी भाजी असा सगळा बेत होता आणि मस्तपैकी पोट भरून जेवलं कारण की सकाळपासून उपाशी होतो आम्ही। आणि नंतर या सगळ्या फ्रेंड्सला बाय बोलून मग मी पण घरी गेली आहे। भेटूया आपण नेक्स्ट व्लॉग मध्ये, आणि आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। बाय।